Hello, students. Welcome to our channel Blossom Chemistry. Learn chemistry with peaceful and focused mind. So today we are going to focus on solutions important questions. This is the chapter for State Board Chemistry. So I will be using Marathi and English language. So let's discuss the question number 1. काय आहे पहिला प्रश्न? Choose the most correct option. The vapor pressure of a solution containing 2 moles of solute in 2 moles of water. The vapor pressure of pure water is 24 mmHg. तर बघा काय काय दिले. आपल्याला विचारले वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन, परंतु सॉल्यूटचे मोल्स किती दिलेत? मी असं लिहितो बघा इथे, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला सोपं जाईल. सो हाऊ मेनी मोल्स ऑफ अ सॉल्यूट इज गिवन? solute moles 2. How many moles of a solvent is given? Solvent moles, this is also 2. आता प्रश्न पडतो वेपर प्रेशर म्हणजे काय? सिंपल डेफिनेशन सांगतो बघा वेपर प्रेशरची. द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ओव्हर लिक्विड सरफेस ॲट इक्विलिब्रियम when the rate of evaporation and condensation is equal. इक्विलिब्रियम म्हणजे काय की इव्हापोरेशन आणि कंडेन्सेशन सेम असलं पाहिजे. त्यावेळेस वेपर ज्या प्रेशर एक्झर्ट करतात लिक्विड सरफेसवर त्याला आपण वेपर प्रेशर म्हणतो. आता इथे काय करणार? मग पहिल्यांदा बघून घेऊया आपल्याला ऑप्शन्स काय दिलेत, मग त्याच्यानंतर आपण आपलं उत्तर काढूया. पहिला आहे 24 mmHg, दुसरा आहे 32 mmHg, तिसरा आहे 48 mmHg आणि लास्ट आहे 12 mmHg. mm स्टँड्स फॉर मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. मर्क्युरी यूज केलं जातं प्रेशर मेजर करण्यासाठी. बॅरोमीटर मध्ये म्हणू शकता तुम्ही, थर्मामीटर मध्ये सुद्धा आपण मर्क्युरी यूज करतो इन ऑर्डर टू मेजर द टेम्परेचर. तर इथं प्रेशरच्या टर्म मध्ये आपण मिलीमीटर ऑफ मर्क्युरी घेणार आहोत. तर सिंपल हिंट देतो तुम्हाला. So we are going to use one formula. Hint. The pressure of a solution is equal to mole fraction of the solute in the solvent. हा x म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन काढायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? सॉल्यूटचे मोल्स न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये टोटल मोल्स इनटू वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, म्हणजे सॉल्वंटचं वेपर प्रेशर घ्यायचं. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर दॅट इज सॉल्वंट. दिले तुम्हाला बघा, हे इथे दिले वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, म्हणजे याच्या जागी पी नॉट सॉल्वंट जागी ती व्हॅल्यू ठेवून द्यायची. पहिल्यांदा सॉल्यूट काढू. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट, यालाच तुम्ही काय म्हणू शकता? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट. काहीच नाही, सिंपल. काय करायचं? सॉल्यूटचे मोल्स वर घेतले, ज्याचं काढायचे त्याचे मोल्स वर घ्यायचे आणि खाली तुम्हाला जेवढं दिलंय तेवढं दोन्ही पण घ्यायचे मोल्स, आहे की नाही? टोटल मोल्स सॉल्यूट प्लस सॉल्वंट टाका. मग व्हॅल्यूज किती आहे तुमच्याकडे? न्यूमरेटर मध्ये 2, खाली 2 + 2 किती येईल बरं? हे 2/4, म्हणजे हे हाफ येऊन जाईल, बरोबर? एक आली हाफ. चला मग आता काय करा, इक्वेशन 1 मध्ये ठेवून द्या. हे याला इक्वेशन 1 म्हणा. सो पी ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, मोल फ्रॅक्शन निघालं हाफ. पी नॉट ऑफ सॉल्वंट किती दिलंय? 24 mmHg. मला वाटतं आता हे खूप सिंपल आहे, सगळ्याला येईल. 24/2 किती येतं? 12 mmHg. सो दिस शुड बी युअर आन्सर, 12 mmHg. सो आय होप यू क्लिअरली अंडरस्टूड दिस. जर हा प्रश्न समजला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुमचा आन्सर असायला पाहिजे 12 mmHg.
Question number 2. The colligative property of a solution is. Colligative property म्हणजे ज्या प्रॉपर्टीज त्या फक्त सॉल्यूटच्या पार्टिकल्सवर डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल्स, त्यांना आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. ऑप्शन्स काय काय दिलेत? वेपर प्रेशर, बॉइलिंग पॉइंट, ऑस्मॉटिक प्रेशर, फ्रीजिंग पॉइंट. बघा प्रश्न खूप छान आहे. तुम्हाला मी काय सांगितलं? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? These are the properties which depend upon number of solute particles. आपल्याला फक्त सॉल्यूट पार्टिकल्सचे नंबर पाहिजे, नॉट ऑन नेचर. नेचरवर डिपेंडंट नाहीयेत. मग बघा तुमच्या अभ्यासामध्ये 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज होत्या बघा. पहिली आपण कोणती डिस्कस केली होती? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणू शकतो त्याला आपण. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑन ऍडिशन ऑफ नॉन ओलाटाईल सॉल्यूट. सॉल्यूट कसं आहे? नॉन ओलाटाईल आहे. पण त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव काय होतं? रिलेटिव्ह लोअरिंग. म्हणजे वेपर प्रेशर कमी होतं जेव्हा तुम्ही नॉन ओलाटाईल सॉल्यूट ऍड करता तेव्हा. दुसरी काय होती? इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट वाढतो जेव्हा आपण एखादा नॉन ओलाटाईल सॉल्यूट ऍड करतो. इलेव्हेशन. तिसरी काय होती? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट कमी होतो जेव्हा तुम्ही एखादा नॉन ओलाटाईल सॉल्यूट ऍड करता. डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे कमी होणं. आपल्या इंग्लिश सोबत नका घेऊ याचा अर्थ. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आणि लास्ट वाला काय होतं? ऑस्मॉटिक प्रेशर. आपण लास्टच्या याच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर बघितलं होतं, राईट? ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय? तर पाय इज इक्वल टू CRT, हायड्रोस्टॅटिक हेड, at which the osmosis will be stopped or the pressure required to stop the osmosis. आता तुम्हीच बघा मग, आहे का इकडे? नुसतं वेपर प्रेशर दिले, लोअरिंग नाहीये, नाही घेणार मग हे, आहे की नाही? मग दुसरं काय? बॉइलिंग पॉइंटच दिले, इलेव्हेशन कुठे आहे? नाही. ऑस्मॉटिक प्रेशर दिले, हा येऊ शकतो. फ्रीजिंग पॉइंटला डिप्रेशन द्यायला पाहिजे होतं, नाही. मग माझा आन्सर काय असायला पाहिजे? द ऑस्मॉटिक प्रेशर इज दी colligative property. So I hope you clearly understood this. जर हा प्रश्न झाला तर याच्या पुढचा बघूया. याचा करेक्ट आन्सर आहे द ऑस्मॉटिक प्रेशर. 3 नंबरचा प्रश्न बघूया काय दिलाय आपल्याला. इन कॅल्क्युलेटिंग ऑस्मॉटिक प्रेशर द कन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट इज एक्सप्रेस इन मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन, मास पर्सेंटेज. छान प्रश्न आहे बघा. ऑस्मॉटिक प्रेशरला पायने डिनोट केलं होतं आपण. ऑस्मॉटिक प्रेशर, सो जनरली वी डिनोट इट विथ द पाय. त्याचं एक्सप्रेशन आलं होतं CRT. C स्टँड्स फॉर कॉन्सन्ट्रेशन. आता हे कॉन्सन्ट्रेशन कसं घेतलं होतं तुम्ही? हे कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं तुम्ही मोल पर युनिट व्हॉल्यूम. लिटर मध्ये पण म्हणू शकता तुम्ही, पण याला आपण मोलॅरिटी म्हणून कन्सिडर केलं होतं. मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय? मोल्स ऑफ सॉल्यूट इन 1 liter ऑफ सोल्युशन. मोल्स ऑफ सॉल्यूट इन 1 liter ऑफ सोल्युशन. लक्षात घ्या, ऑस्मॉटिक प्रेशरसाठी मोलॅरिटी. मग मोलॅलिटी कुठं कुठं येतं? मोलॅलिटी येतं तुमचं फ्रीजिंग पॉइंट मध्ये. फ्रीजिंग पॉइंट, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, ह्या 2 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये येतं. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मी शॉर्ट मध्ये लिहितो. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट.
तिकडे मोलॅलिटी येतं. मोलॅलिटी जर तुम्हाला सांगायचं असेल तर कसं असणार ते, एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. मोल्स ऑफ सॉल्यूट इन 1 kg ऑफ सॉल्वंट. हा डिफरन्स लक्षात घ्या. इकडं सॉल्वंट आहे मोलॅलिटी मध्ये आणि इकडं 1 लिटर आपण व्हॉल्यूम कन्सिडर करत आहोत. तर मोलॅलिटी कुठे घेणार? बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट मध्ये. आणि ऑस्मॉटिक प्रेशर मध्ये काय घेणार? मोलॅरिटी. तर याचा आन्सर काय असायला पाहिजे मग तुमचं? मोलॅरिटी. जर हा प्रश्न समजला तर याच्या पुढचा घेऊया आपण. Ebullioscopic constant is the boiling point elevation when the concentration of the solution. आत्ताची हिंट दिली तुम्हाला. पहिला आहे 1 मोलाल, दुसरा आहे 1 मोलॅरिटी, तिसरा आहे मास पर्सेंटेज, चौथा आहे मोल फ्रॅक्शन. तर मला वाटतं ज्यांना ज्यांना समजलं ते लवकरात लवकर काय म्हणतील की सर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट जर आलं तर मोलॅलिटी कन्सिडर करायचं. तर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा टी जर घेतला मी तर त्याचे एक्सप्रेशन काय येईल? इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट इंटू मोलॅलिटी. छोटा एम लिहिला की मोलॅलिटी आणि मोठा एम लिहिला तर मोलॅरिटी. लक्षात घ्या, हा मोलॅरिटी, हा मोलॅलिटी. तर हा फक्त ऑस्मॉटिक प्रेशर मध्ये येतो. ऑस्मॉटिक प्रेशर. आणि पहिलावाला कुठे येतो मग आपला? फ्रीजिंग पॉइंट आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. तर याचा आन्सर काय असायला पाहिजे मग? 1 मोलाल. काय म्हटलंय नाही बघा, याला म्हणतो आपण इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. आता जर मी म्हटलं तुम्हाला केबी बरोबर जर लिहायचं असेल तर तुम्ही कसं करणार आहे? डेल्टा टी डिवायडेड बाय एम. सो हाऊ मच बॉइलिंग पॉइंट इज इन्क्रीज व्हेन द सोल्युशन इज 1 मोलाल. इथं आपण 1 मोलाल म्हणून घेणार आहे की नाही, कारण की डिनॉमिनेटर मध्ये. तर ह्या प्रश्नाचा आन्सर आहे ए. जर हे पण समजलं असेल तर आपण पुढचा प्रश्न बघूया. याच्या नंतरचा प्रश्न दिलाय क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट येतो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मध्ये. जसं आता आपण बघितलं ना इबिलोस्कोपिक, तसंच क्रायोस्कोपिक. आता ऑप्शन्स बघूया. नेचर ऑफ सॉल्व्हंटवर डिपेंड आहे का? नेचर ऑफ सॉल्युटवर डिपेंड आहे का? नेचर ऑफ सोल्युशन किंवा नंबर ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. आता कुठे येणार विद्यार्थी मित्रांनो? हा येणार तुमचा डिप्रेशन. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. जे फ्रीजिंग पॉइंट कमी होतो, आहे की नाही. तर कसं लिहिणार तुम्ही एक्सप्रेशन? डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू मोलॅलिटी. तुम्हाला थोडंसं वाचावं लागेल आधी. जर तुम्ही डायरेक्ट जर क्वेश्चन्स बघत असताल तर पहिल्यांदा थोडंसं वाचून घ्या. तसं आपण आपले व्हिडिओज पण अपलोड करणार आहोत. सो यू कॅन गो थ्रू द व्हिडिओज अँड देन यू कॅन कम बॅक टू द क्वेश्चन्स वन्स अगेन. याला मी म्हणतो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. तर किती फ्रीजिंग पॉइंट कमी झाला जेव्हा मी 1 मोलाल सोल्युशन घेतो तेव्हा. अजून जर याला तुम्हाला फोड करून लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता डेल्टा टी एफ के एफ इंटू मोलॅलिटीला कसं लिहिणार? मास ऑफ सॉल्यूट. मास ऑफ सॉल्यूट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सॉल्यूट. हा न्यूमरेटर मध्ये येणार. होल डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट. तो केजी मध्ये पाहिजे आपण, इन केजी. तर आता इथे एक लक्ष द्या तुम्ही. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हा क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, जो की सॉल्यूटच्या नंबर ऑफ पार्टिकल्स डिपेंड राहतो, आहे की नाही. इट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल्स किंवा सॉल्यूट मॉलिक्युल्स. आता काय करायचं माहितीये का? मल्टिपल चॉईस मध्ये पहिल्यांदा बघायचं की जो कोणता म्हणजे येऊ शकत नाही. आता इथे यांनी नंबर ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स दिले. हा नाही येऊ शकणार ना, कारण की आपल्याला माहिती की बाबा आपण सॉल्यूटचे पार्टिकल्स घेत असतो, आहे की नाही. नेचर ऑफ द सोल्युशन
हा पण नाही पॉसिबल. नेचरवर तर आपण डिपेंड नसतो सोल्यूटच्या पण. मग राहिला कोणता? एकच राहिला फक्त, नेचर ऑफ सॉल्वंट. तर हा जो केएफ आहे ना, केएफ डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्वंट. ठीक आहे. सो यू आर गोइंग टू चूज द ऑप्शन ए. पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, द केएफ व्हॅल्यू दॅट इज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द सॉल्वंट. जर हा प्रश्न क्लिअर झाला त्याच्या पुढचा बघूया. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. पहिला. बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट इज लोअर दॅन दॅट ऑफ द सोल्युशन. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ सॉल्वंट. ऑस्मॉसिस इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता एक एक पाहूया आणि मग आपण डिसाइड करूया की ते करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, रॉंग आहे. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. नाही, हा चुकीचा आहे. का? कारण की सॉल्यूट टाकल्यानंतर, नॉन वॉटर सॉल्यूट टाकल्यानंतर वेपर प्रेशर कमी होतं. म्हणजे कधी लक्षात घ्या, कधीही पण लक्षात घ्यायचं, वेपर प्रेशर शॉर्ट मध्ये लिहितो, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट जास्त असतो. मग याच्यामध्ये सॉल्यूट टाकला तर त्याचं वेपर प्रेशर कमी होतं. म्हणजे कोणाचं येईल मग इकडे? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. हा पहिल्याची हिंट आहे बघा. सॉल्वंट जास्त, सोल्युशन कमी. बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट इज लोअर दॅन दॅट ऑफ सोल्युशन. ओके. जर आपण सॉल्वंट मध्ये नॉन व्होलेटाइल सोल्यूट टाकलं तर बॉइलिंग पॉइंट वाढत असतो, म्हणून तर आपण शब्द यूज करतो इलेव्हेशन. तर हा बरोबर आहे बघा. का? कारण की बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन हा जास्त होतो, इलेव्हेट होतो ना, इज ग्रेटर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट. हे बरोबर आहे. हा झाला पहिला, हा झाला दुसरा. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ सॉल्वंट. नाही, हे पण चुकीचं आहे. ऑस्मॉटिक प्रेशर सोल्युशनचं नसतं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? ऑस्मॉटिक प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ऑस्मॉसिस नाही. हे पण चुकीचं ठरेल. तर मग आपण कोणतं ऑप्शन चूज करू? वी आर गोइंग टू सिलेक्ट द सेकंड ऑप्शन. द बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट इज लोअर दॅन दॅट ऑफ सोल्युशन. एकदा आन्सर मिळाल्यानंतर बाकीचे पण क्रॉस चेक करायचे. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट इज लोअर दॅन दॅट ऑफ सोल्युशन. हा पण झाला विद्यार्थी मित्रांनो. याच्या नंतरचा बघूया. अ लिव्हिंग सेल contains a solution which is isotonic with 0.3 molar sugar solution. What osmotic pressure develops when the cell is placed in a 0.1 molar KCl solution at the body temperature? हा छान प्रश्न आहे. पहिल्यांदा ऑप्शन्स बघून घेऊया. 5.08 ATM, 2.54 ATM, 4.92, 2.46 ATM. बघा आता समजून घ्या थोडासा. एक लिव्हिंग सेल आहे जो की आयसोटोनिक आहे, 0.3 मोलॅरिटी शुगर सोल्युशन. आयसोटोनिक म्हणजे काय? असे सोल्युशन ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सारखं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? पहिल्याचं ऑस्मॉटिक प्रेशर काढावं लागेल, पाय1. पाय1 साठी काय करणार मी? C1RT. आता C1 ची व्हॅल्यू दिली आहे बघा तुम्हाला. C1 किती आहे? 0.3 मोलार. ठीक आहे, आपण ही घेऊ शकतो ना C1 ची व्हॅल्यू. कन्सन्ट्रेशन, C1 म्हणजे कन्सन्ट्रेशन. आता जेव्हा हा जो सेल आहे लिव्हिंग सेल, तो काय केला आपण? 0.1 मोलॅरिटी केसीएल सोल्युशन मध्ये ठेवला. तर मग त्याला पाय2 घेऊया आपण. पाय2 इज इक्वल टू C2RT. आता आर काय? इथं आर ची व्हॅल्यू तुम्हाला यूज करायची आहे 0.082 यूज करायची आहे. गॅस कॉन्स्टंट राहतो. टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर म्हणलंय, तर बॉडी टेम्परेचर म्हटल्यानंतर किती घेणार तुम्ही? 27 डिग्री सेल्सिअस जर घेतलं तर 300 केल्विनच्या आसपास येऊन जाईल. मग ऑस्मॉटिक प्रेशर बरोबर काय येईल?
ऑस्मॉटिक प्रेशर, तर सिंपल येईल पाय 1 मायनस पाय 2, दोघांना मायनस करायचं. बघा आता यांच्यामध्ये आरटी कॉमन आहे, म्हणजे C1 मायनस C2 मल्टिप्लाइड बाय आरटी. पण इथे एक स्मॉल ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे माहितीये का? आपल्या इक्वेशन मध्ये आपल्याला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर यूज करावं लागेल. तर मग व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कसा टाकेल मी? इथं आय आणि इथं पण आय, कारण की एक इलेक्ट्रोलाइट आहे, एक नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. बघा शुगर नॉन इलेक्ट्रोलाइट, म्हणजे तो कम्प्लिटली डिसोसिएट नाही होत, डिझॉल्व्ह होतो पण डिसोसिएट होत नाही. आणि केसीएल काय करतो? डिसोसिएट होतो. म्हणजे केसीएल जर पाण्यात टाकलं तुम्ही, केसीएलचं सोल्युशन जर घेतलं ऍक्वियस, तर आपल्याला कसं आहे? के पॉझिटिव्ह, लक्ष द्या खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. के पॉझिटिव्ह सीएल मायनस मिळतं, ऍक्वियस. पण आता शुगर जर घेतलं, शुगरचं सोल्युशन, तर शुगर डिझॉल्व्ह होते पण शुगरच राहते, ते डिसोसिएट होत नाही. शुगरचंच ऍक्वियस सोल्युशन मिळतं. तर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कसा काढणार मग? ह्या केसमध्ये तुमचे किती पार्टिकल्स झाले, तुम्हाला मिळाले किती पार्टिकल्स मिळाले? हा 1 आणि हा 2. तर सेकंड कंडिशन मध्ये आयची व्हॅल्यू किती आहे? 2. आणि पहिल्या कंडिशन मध्ये आयची व्हॅल्यू किती आहे? 1. लक्षात घ्या, पहिल्या कंडिशन मध्ये आयची व्हॅल्यू किती आहे? 1च आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये किती आहे? 2. तर मग ह्याच इक्वेशन मध्ये मी काय करेल की आपल्याला इथं आय पण इंट्रोड्यूस करावं लागेल. I2, इथं लिहिलं I2 मल्टिप्लाइड बाय I1. तर लक्षात घ्या मग इक्वेशन कशी येईल. तुमचं इक्वेशन येईल C1 किती आहे? 0.3 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस C2 किती आहे? 0.1 मल्टिप्लाइड बाय 2. आर ची आणि टी ची व्हॅल्यू ठेवून द्या. तर चला बघा मग आता फायनल एक्सप्रेशन्स काय येतील. इथे लक्ष द्या. आता फायनल कॅल्क्युलेशन बघूया. पुन्हा एकदा सांगतो, इक्वेशन कोणती यूज करायची? पाय इज इक्वल टू आय CRT. का? हा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आहे. असं का केलं आपण? कारण की एक इलेक्ट्रोलाइट आहे, इलेक्ट्रोलाइट कोणता? KCl. कारण की KCl काय होतो? पाण्यामध्ये टाकलं की तो डिसोसिएट होतो, म्हणजे याच्यापासून 2 पार्टिकल्स मिळतात. मग ते दोन्ही आपल्याला कन्सिडर करावं लागतील. कारण की आपण म्हटलंय ना, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ही. कॉलिगेटिव्ह म्हणजे सॉल्यूटच्या पार्टिकल्सवर डिपेंड राहणार, किती सॉल्यूट पार्टिकल्स मिळणार. पण शुगरच्या केसमध्ये तसं नाही होणार. म्हणून मग काय केलं इथं? याची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 0.3 ठेवली. इकडे I2 2, I2 च्या जागी 2, कारण की 2 पार्टिकल्स मिळालेत. C2 किती? 0.1. पुन्हा आरच्या जागी मी तुम्हाला सांगितलं 0.821 ठेवायचं. आर गॅस कॉन्स्टंट आहे. आणि 300 जर ठेवलं तर आपल्याला आन्सर किती मिळेल? 2.463 ATM. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. So I hope you clearly understood this. The next problem we are going to discuss. The osmotic pressure of blood. आता बघा सगळे ऑस्मॉटिक प्रेशरवर प्रश्न. हा एक अजून आला बघा. The osmotic pressure of blood is 7.65 ATM at 310 Kelvin. An aqueous solution of glucose isotonic with blood has a percentage by volume. Options काय आहेत? 5.41, 3.54, 4.53, 53.4%. कसं करणार? पहिला फॉर्म्युला यूज करा. ऑस्मॉटिक प्रेशर पाय इज इक्वल टू, इथं पण घ्या ICRT. आता आय इथं काय येईल? ग्लुकोज आहे. हा पण नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, कारण पाण्यामध्ये ग्लुकोज टाकलं ते ग्लुकोजच राहतं, डिसोसिएट नाही होत. मग आयची व्हॅल्यू इथं पण काय येईल? ग्लुकोज साठी 1च येईल. पण आता जर समजा तुम्ही सोडियम क्लोराईड घेतलं त्यासाठी 2 येते, KCl घेतलं त्यासाठी 2 येते. ते थोडंसं लक्षात ठेवायचं. मग चला इथं अजून याला थोडस सॉल्व्ह करूया. पाय इज इक्वल टू आय, सी च्या जागी काय घेईल मी? मोल्स ऑफ सॉल्यूट डिवायडेड बाय द व्हॉल्यूम घेत असतो आपण, है की नाही?
तर आपल्याला काय विचारलंय यांनी? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, म्हणजे मास बाय व्हॉल्यूम विचारले. मास बाय व्हॉल्यूम. तर या कॉन्सन्ट्रेशनलाच मी कसं लिहू शकतो? मास ऑफ सॉल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सॉल्यूट. बघा, ज्यांना समजलं नाही त्यांना हे न्यूमरेटर मध्ये येणार, डिनॉमिनेटर मध्ये काय येणार? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू आर इंटू टी. आता मला मास बाय व्हॉल्यूम विचारले, बाकीच्या सगळ्या टर्म मी इकडच्या साईडला घेऊन जाईल, लेफ्ट साईडला. म्हणजे कसं करेल मी? पाय डिवायडेड बाय आर टी, नंतर याला मल्टिप्लाय करेल मोलार मासने, मोलार मास ऑफ सॉल्यूट. बघूया कोणाकोणाला समजलं. कारण मला काय करायचंय? मास ऑफ सॉल्यूट, मास ऑफ सॉल्यूट काढायचा आहे डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कारण की त्यांनी मला काय विचारले? पर्सेंटेज विचारले. हे मला काढायचे, जे लेफ्ट साइडला मी लिहिले युझिंग दिस व्हॅल्यूज. कारण की पायची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, पर्सेंटेज मध्ये म्हणलं इंटू 100 करणार तुम्ही. पायची व्हॅल्यू दिली आहे किती? 7.65. आर ची व्हॅल्यू मी तुम्हाला आत्ताच सांगितली 0.082. 0.082. टी ची व्हॅल्यू किती आहे? 310 केल्विन. नंतर मोलार मास किती येतं याचं? ग्लुकोजचं मोलार मास C6H12O6. बघा, कार्बन 6 आहेत, 12 गुणिला 6. हायड्रोजन 12 आहेत. ऑक्सिजन किती आहेत? 6. एकाचं 16. 16 सकी 96. सगळ्यांना ऍड करा. 12 सकम 72. 72 प्लस 12 प्लस 96 किती यायला पाहिजे? हे 4 आणि 6 10. 10 आणि हे 18. 180 यायला पाहिजे. 180 यायला पाहिजे. आणि मास बाय व्हॉल्यूम मी याला शॉर्ट मध्ये लिहितो, पर्सेंटेज मध्ये येऊन जाईल आपला आन्सर इंटू 100 केलं तर. फायनल कॅल्क्युलेशन बघूया मग. फायनल कॅल्क्युलेशन किती येईल? तर सेम आपण तसंच केले बघा. पुन्हा तुम्हाला सांगायचं असेल तर सांगतो. काय केलं आपण? पाय इज इक्वल टू आय मल्टिप्लाइड बाय CRT यूज केलं. आय सी च्या जागी काय टाकायचं? वेट बाय मोलार मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इंटू RT. और आपल्याला काय पाहिजे? वेट बाय व्हॉल्यूम पाहिजे आपल्याला. हा पाहिजे आपल्याला मास बाय व्हॉल्यूम. तर त्याच्या बरोबर घेतलं विद्यार्थी मित्रांनो, तर पाय इंटू मोलार मास डिवाइड बाय आर इंटू टी. आता पायची व्हॅल्यू ठेवली मी 7.65. मोलार मास काढला आपण 180. आर ची व्हॅल्यू 0.082 आणि टी ची व्हॅल्यू 310. आता काही विद्यार्थ्यांना कन्फ्युज होत असेल, सर आम्ही तर आर ची व्हॅल्यू 8.314 पाहिली आहे तिकडे स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. ती पण बरोबर आहे, ती SI युनिट मध्ये घेताय. इथं तुम्ही काय करताय? ATM आणि लिटर मध्ये घेताय, राईट? तर लक्षात घ्या, दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहेत. आर च्या व्हॅल्यू 8.314 पण आहे आणि 0.082 पण आहे, पण डिपेंड्स अपॉन द युनिट. कारण की इथं तुम्ही स्टँडर्ड युनिट मध्ये घेता, राईट? इथं पास्कल मध्ये घेता, मीटर क्यूब मध्ये घेता आणि केल्विन. पण इथं काय घेता? ATM DM क्यूब मध्ये. तर व्हॅल्यूज ठेवल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल मग? 5.41%. सो व्हॉट विल बी युअर आन्सर? आन्सर इज ए. पर्सेंटेज मध्ये विचारलंय. हा झाला प्रश्न. याच्यानंतरचा बघूया. तुम्हाला जर याला मास्टर करायचं असेल तर पहिल्यांदा एकदा चांगल्यानं वाचावं लागेल. काय नंतरचा प्रश्न? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे काय? कशाला प्रोपोर्शनल असेल? माझ्या मते हा खूप सोपा प्रश्न आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्यूट, inversely proportional to the mole fraction of the solute. तर इथं बघूया, वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन.
तर आपण एक कन्सिडर करूया की हे जे सोल्युशन बनलंय ना ते नॉन ओलाटाईल सॉल्यूट, आपण काय केलं याच्यामध्ये नॉन ओलाटाईल सॉल्यूट कन्सिडर करूया, नॉन ओलाटाईल सॉल्यूट इन सॉल्वंट. तर याच्यापासून आपलं सोल्युशन बनलंय. तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्यूट पहिलं ऑप्शन, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्यूट, त्याच्यानंतर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्वंट, आणि लास्ट आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्वंट. आता विद्यार्थी मित्रांनो रॉल्स लॉ यूज करूया. रॉल्स लॉ काय म्हणतो? सो युझिंग रॉल्स लॉ इथे लिहितो मी, युझिंग रॉल्स लॉ फॉर नॉन ओलाटाईल सॉल्यूट, कारण की सॉल्यूट नॉन ओलाटाईल आहे. तर आपल्याला माहिती आहे की वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्वंट. बरोबर आहे का नाही? कारण की सॉल्यूट तर जाणारच नाही, सॉल्यूट नॉन ओलाटाईल आहे, फक्त सॉल्वंटचं कंट्रीब्युशन असणार. म्हणून याचा आन्सर काय आला पाहिजे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्वंट. तर याचा आन्सर आपण डी घेऊया, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्वंट. हा झाला. याच्यानंतरचा बघूया, प्रेशर कुकर रिड्युसेस कुकिंग टाइम फॉर फूड बिकॉज. छान प्रश्न आहे, डे टू डे लाईफ मध्ये आपण याच्या अक्रॉस येतो. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन्व्हॉल्ड इन कुकिंग इज इन्क्रीज. बरं, हा पहिला ऑप्शन आहे. Heat is more evenly distributed in the cooking space. The higher pressure inside cooker crushes the food material. Cooking involves chemical changes helped by rise in temperature. आता खूप सिंपल लॉजिक आहे बघा. आपण जनरली प्रेशर कुकर का यूज करतो? कारण काय होतं प्रेशर कुकर मध्ये बॉइलिंग पॉइंट वाढला जातो. आता बॉइलिंग पॉइंट वाढला गेला तर काय होईल? जास्त हीट इन्व्हॉल्व होईल. मग जास्त हीट काय होईल? ते ऍब्झॉर्ब होऊन जाईल फूडमध्ये, राईट? आता समजा आपण दोन एक्झाम्पल जर घेतले, एक आपण प्रेशर कुकरचं एक घेतलं आपण, कारण की प्रेशर कुकरमध्ये कसं हाय प्रेशर राहतं. तर प्रेशर कुकरमध्ये एक लक्षात घ्या, बॉइलिंग पॉइंट इज इलेव्हेटेड, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज. आता बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झाला म्हणजे ऑब्विसली मोर हीट विल बी इन्व्हॉल्ड. तर त्याच्यामुळे काय होईल? फूड मध्ये जास्त हीट ऍब्झॉर्ब होईल आणि मग कुकिंग टाइम रिड्यूस होऊन जाईल. आता हेच जर तुम्ही माउंटेनवर केलं, सो इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ हायर अल्टिट्यूड ऑर द माउंटेन, त्याच्यापेक्षा मी देतो हायर अल्टिट्यूड्स, जिथे प्रेशर कमी राहतं, हायर अल्टिट्यूड. आता तिथे काय येईल विद्यार्थी मित्रांनो? बॉइलिंग पॉइंट कमी होईल. बॉइलिंग पॉइंट कमी झाला म्हणजे लवकर वॉटर बॉईल होईल, जर तुम्ही वॉटरचं एक्झाम्पल घेतलं तर. पण तिथे कुकिंग टाइम वाढेल, कारण की आपल्याला काय कमी हीट इन्व्हॉल्ड असेल त्या सिस्टम मध्ये. सो ऍट हायर अल्टिट्यूड व्हॉट इज गोइंग टू हॅपन? बॉइलिंग पॉइंट रिड्यूस और डिक्रीजेस. आय विल राईट डाऊन इट ॲज अ डिक्रीजेस. तिकडे कमी होईल. मग कसं होईल? प्रेशर कुकर मध्ये कमी टाइम लागेल कुक होण्यासाठी, हायर अल्टिट्यूडला जास्त टाइम लागेल. नाही तर काय होईल मग? हायर अल्टिट्यूडला वी विल गेट द अनकुक फूड, राईट? कारण की तुमचा बॉइलिंग पॉइंट कमी झाला आहे. त्याचा आन्सर काय असायला पाहिजे? मग आन्सर असायला पाहिजे ए, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन्व्हॉल्ड इन कुकिंग इज इन्क्रीज. सो आय होप यू क्लिअरली अंडरस्टूड दिस. याच्यानंतरचा बघूया. आता याच्यानंतरचा आहे हेनरीज कॉन्स्टंट वरती. हेनरीज लॉ कॉन्स्टंट फॉर गॅस CH3Br इज 0.159 मोल पर डीएम क्यूब at 250 degree Celsius. What is the solubility of CH3Br to methyl bromide in water at 25 degree Celsius? The partial pressure of 0.164 atm. पार्शियल प्रेशर आहे दिलंय तुम्हाला आणि हेनरीज कॉन्स्टंट आहे दिलाय. ऑप्शन्स काय दिले तर
ऑप्शन्स बघूया एकदा आणि मग कॅल्क्युलेट करूया. सिंपल क्वेश्चन आहे हा. पहिला 0.0159, दुसरा 0.164, तिसरा 0.026 आणि 0.042. एकदम सिंपल इक्वेशन आहे. काय आहे? सॉल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू पार्शियल प्रेशर. KH ची व्हॅल्यू किती दिली आहे? 0.159. पार्शियल प्रेशर किती दिलाय? 0.164. या दोन व्हॅल्यूज जर ठेवल्या तर आपल्याला आपला आन्सर मिळून जाईल. वी आर इंटरेस्टेड इन द solubility. So how much solubility we are going to get? It will be 0.026. So what is your answer? Answer will be 0.026. चला मग याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. So let's focus on the next question. So what is the question we have? So the question is, which of the following statement is not correct for 0.1 molar urea solution molarity, 0.05 molar sucrose solution? एकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, एकाचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. ऑस्मोटिक प्रेशर एक्झिटेड बाय युरिया सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ सुक्रोज सोल्युशन. हो, हे बरोबर आहे, कारण एकाचं काय आहे? कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. बघा याचं जास्त आहे ना, 0.1 जास्त आहे 0.05 पेक्षा. इक्वेशन कोणती यूज करायची? पाय इज इक्वल टू ICRT. तर ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा जास्त असतं. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन काय आहे? युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक टू सुक्रोज सोल्युशन. हायपरटोनिक म्हणजे ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे. बरोबर आहे. तिसरा, दे आर आयसोटोनिक. सेम ऑस्मोटिक प्रेशर आहे का? नाही, असं नाही आहे, कारण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. हा बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. एकदा लास्टचा चेक करून घेऊया. आयसोटोनिक नाही होऊ शकत ते, सेम ऑस्मोटिक प्रेशर. सुक्रोज सोल्युशन इज हायपोटोनिक. बरोबर आहे. सुक्रोज हायपोटोनिक म्हणजे त्याचं कमी आहे, कारण की तुम्हाला बघा सेकंड आणि लास्ट म्हणजे दोन्ही सारखेच आहेत. एकाला हायपरटोनिक म्हणलंय, युरिया कसा आहे? हायपरटोनिक आहे. हायपरटोनिक म्हणजे याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे. कोणाच्या कम्पेअर मध्ये? सुक्रोजच्या. आता याला जर उलट्या प्रकारे म्हणायचं असेल तर कसं म्हणणार तुम्ही? हायपोटोनिक टू सुक्रोज. यालाच आपण कसं म्हणू शकतो? सुक्रोज जर घेतला मी तर सुक्रोज काय म्हणेल? सुक्रोजचं कमी आहे. कमी म्हणायचं असेल तर हायपोटोनिक. हायपोटोनिक विथ रिस्पेक्ट टू युरिया. दोन्ही शब्द सारखेच आहेत की नाही? असं म्हटलं तरी बरोबर, असं म्हटलं तरी बरोबर. युरिया हायपरटोनिक टू सुक्रोज और सुक्रोज हायपोटोनिक. हायपो म्हणजे कमी, हायपर म्हणजे जास्त. तर याचा आन्सर येणार दे आर आयसोटोनिक. नाही होऊ शकत आयसोटोनिक. ठीक आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढे प्रश्न होते आजच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. आता याच्या पुढचे पण प्रश्न आम्ही अपलोड करू. तर तुम्हाला एकच काम करायचंय. काय करायचं तुम्हाला? सिंपल सबस्क्राईब करा, कमेंट करा कोणत्या याच्यावरती व्हिडिओ काढायचेत, तर आम्ही प्रयत्न करू तुम्हाला जास्तीत जास्त हेल्प करण्याचा. थँक्यू व्हेरी मच.